हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्र तो होय देह त्याचा. तपाचे सामर्थ्य तपिनल्ला अमुप, चिरंजीवी कल्प वैकुंठी नांदे. मात्र पित्र भ्राता सगोत्र अपार, चतुर्भुज नर होऊनी ठेले. ज्ञान गुडगंभ्य ज्ञानदेवा लाधले, निवृत्तीने दिदले माझ्या हाती. रामकृष्ण हरी. हरिपाठाच्या गायनाने, हरिपाठाच्या स्मरणाने देह पवित्र होऊन जातो आणि अशा पवित्र देहामध्ये ईश्वरी अस्तित्व येऊ लागतं. खरं तर साधूच्या संगतीमध्ये काय होतं, तर साधूच्या संगतीमध्ये गेल्यावरती या चराचरात तो आहे याची जाणीव होऊ लागते. स्वामी विवेकानंदांची एक कथा खूप छान आहे. त्यांची विदेशामधली एक सहकारी होती जी स्वामीजींच्या विचाराने पूर्णतः प्रभावित झालेली होती. जेव्हा जेव्हा स्वामी विवेकानंद प्रवचनाला जायचे तेव्हा तेव्हा आपली वेशभूषा नीट आहे की नाही हे आरशात ते बघायचे. गोल्डा नावाची ती भक्त होती. तिला असं नेहमी वाटायचं की सगळ्यातून मुक्त असलेले स्वामीजी पुन्हा पुन्हा आरशात बघतात ते आपल्या देहावर किती प्रेम करत असले पाहिजेत. अर्थात आपल्या गुरु पुढे सगळ्या शंका व्यक्त करायच्या असतात आणि तशी शंका तिने व्यक्तही केली. ती म्हणाले, स्वामीजी तुम्ही सारखं सारखं आरशात काय बघत असता? ते म्हणाले की मी दैवी विचाराने इतका सध्या भारित आहे की प्रवचनाला जाताना मी बोलणार आहे तर मी माझ्या देहभानाला जागा करत असतो. मी नरेंद्र आहे, स्वामी विवेकानंद आहे याची जाणीव स्वतःला करून देत असतो. आणि त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या ईश्वरी विचारांचा वास होऊ लागला की आपण बाह्य रूपातही छान असलं पाहिजे हा भाव आपल्या मनामध्ये असला पाहिजे. म्हणजे मी माझ्या मनात ईश्वरी विचार आहेत, दैवी विचार आहेत, दैवी भावना आहेत, तर माझ्या मनातल्या किंवा देहावरच्या सगळ्या चुकीच्या गोष्टी निघून गेलेल्या असल्या पाहिजेत. सगळ्या म्हणजे ना मनात विचार असला पाहिजे ना त्या देहावरून जाणवलं पाहिजे. तरच आपण जगाच्या समोर जाऊ शकतो. काम, क्रोध, लोभ हे नरकाचे द्वार आहेत, नरकाचे द्वार. याचा त्याग केला पाहिजे. बघा स्वामीजींनी खूप छान सांगितलं होतं. म्हणजे एक स्त्री असं म्हणाली होती, म्हणे ही दंतकथा की अजून काय माहित नाही, पण ती म्हणाली की स्वामीजी मला तुमच्यासारखा दैदिप्यमान मुलगा हवाय. अर्थात ती स्वामीजीवर प्रभावित होती. म्हणजे तिच्यावर स्वामीजींचा प्रभाव एवढा होता की तिला वाटायचं की हेच आपले पती झाले पाहिजे आणि त्यांच्यापासून मुलगा झाला पाहिजे. तेव्हा स्वामीजींनी अत्यंत विनम्र भावाने तिच्या समोर हात जोडून सांगितलं, माते आजपासून तुला मला तुझा मुलगा मान. तुमच्या खऱ्या सुखाचा मारेकरी कोण असेल तर ते काम, क्रोध, लोभ आहेत. याचा त्याग करणं आवश्यक आहे. काम, क्रोध, लोभाचा त्याग केल्याने नरकाचं द्वार तुम्हाला दिसत नाही. मग काय केलं पाहिजे? मग हरिनाम, देवाचं यशोगायन केलं पाहिजे. मग हे दोष आपोआप दूर होतात. असं का? देवाचं नाव घेऊन कुठे या सगळ्या गोष्टी दूर होतील का? म्हणजे काम संपेल, क्रोध संपेल, सगळं संपेल असं होईल का? जेव्हा तुम्ही दैवी विचारात असताना तेव्हा या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे येत नाहीत. सोपं उदाहरण सांगू. एखाद्या सोन्याच्या कांबीला अनेक मळ लागलेले असतात. त्या सोन्याला आगीच्या भट्टीत टाकलं जातं, वितळवलं जातं, आगीत जाळलं जातं आणि जेव्हा आगीत सोनं जाळलं जातं तेव्हा मळ जळून जातो आणि राहतं ते सुवर्ण. आपला वर्ण सु व्हायला लागतो. ही भट्टी कोणती आहे? ही भट्टी कोणती आहे? जशी तिथे आगीची भट्टी आहे ना तशी ही हरिनामाची भट्टी आहे. एकदा का हरिनाम घ्यायला सुरुवात झाली की आपल्यातला मळ निघून जातो. हरिनामाने दोष दूर होतात.
मुळात निघूनच जातात. सोनार आणि साधू सारखाच बर का. सोनार आपल्या मिश्रण असलेल्या सोन्याला आगीच्या भट्टीत टाकतो आणि त्याचा सुवर्ण करतो. साधू त्याला भक्तीच्या भट्टीत टाकतात आणि सुवर्ण करतात. गुरुची या संगे शिष्य बिघडला, शिष्य बिघडला गुरुरूप झाला. नदीची या सागराचे संगे नदी बिघडली, नदी बिघडली सागरची झाली. आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडाना. हे बिघडण्याची प्रक्रिया झाली पाहिजे. ही बिघडण्याची प्रक्रिया काय आहे? ती प्रक्रियाच कशाला म्हणतात? तर हरिनामाला. काम, क्रोध, लोभ या सगळ्या गोष्टी साधूच्या संगतीत गेल्यावर देवाच्या नामस्मरणाने साध्य होतात. तपाचं सामर्थ्य खूप छान सांगितलंय माऊलींनी. तपाचे सामर्थ्य तपनीला अमुप चिरंजीव कल्प वैकुंठ. कल्प आणि वैकुंठ. कल्प आणि वैकुंठ. कल्प म्हणजे दीर्घकाळासाठी कल्प हा शब्द दिलाय. आता ही कुंभमेळा चालू आहे, त्यात कल्पावासामध्ये लोक असतात. कल्पावासामध्ये म्हणजे दीर्घकाळ पुण्यात्म्याच्या हरीच्या नामस्मरणाच्या सहवासात राहायचं आहे. आणि प्रयागराजचा आताचा कुंभमेळा तर हरी आणि हर यांच्या संयुक्ताचा आहे. म्हणजे तिकडे हरीचंही स्मरण आहे, हराचंही स्मरण आहे. गंगेतून येणाऱ्या हरालाही वंदन आहे, यमुनेतून येणाऱ्या हरीलाही वंदन आहे. म्हणून रामकृष्ण हरीचा जय घोष करताना तिथे शिवाचंही स्मरण होतं. कल्पावास, तिथून शब्द आला तो. हा कल्पावास वैकुंठाच्या सुखा इतकं सुख देतो. साधूच्या सज्जन माणसाच्या संगतीमध्ये बरोबर तुम्हाला वैकुंठाच्या इतकं सुख मिळायला लागतं. वैकुंठाच्या इतकं सुख. लक्षात घ्या, मंदिरातला प्रवेश, देवाचं स्मरण तुमच्यातला अहंकार संपवतं. का बरं माऊली म्हणतात काम क्रोध संपतो? तर एकदा का त्याच्या दिव्यत्वाची जाणीव झाली, भव्यत्वाची जाणीव झाली, तोच सृष्टीचा पालनकर्ता आहे, चालक आहे, तारणहार आहे, याची जाणीव झाली की तुम्हाला आपोआप सगळ्या गोष्टी साध्य व्हायला लागतात. मंडळी, अतिभव्य परमेश्वराला भेटायला जायला म्हणून तर गाभाऱ्याचं दार छोटं असतं. या छोट्याशा गाभाऱ्याच्या दारातून आत जाताना आतल्या अतिभव्य परमेश्वराला भेटायचं आहे आणि सगळा काम क्रोध मत्सर बाहेर ठेवून एका चिंचोड्या वाटेनं तुम्हाला आत जायचं आहे. नामस्मरण करत करत जाल आणि जेव्हा गाभाऱ्यात प्रवेश कराल तेव्हा ती भव्य दिव्य मूर्ती तुमच्या समोर उभी राहते आणि त्याच वेळी वैकुंठाचं सुख तुम्हाला मिळायला लागतं. ईश्वरी सहवास तुमच्या सगळ्या दुर्गुणांना दूर करत असतो आणि कल्पापर्यंत वैकुंठ सुख उपभोगता येतं. हेच तर माऊली सांगतायत. रामकृष्ण हरी.